तर भावांनो, आपण चाललेलो गुजरातला. त्यातील आपलं पहिलं देवस्थान होतं सोमनाथ ज्योतिर्लिंग. जवळपास 1300 किलोमीटरचा प्रवास आम्ही 24 तासात पार पाडला. दुसऱ्या दिवशी 9ला रात्री आम्ही सोमनाथमध्ये पोहोचलो. थोडीफार रूम घेऊन रेस्ट केली. त्यानंतर सकाळी लवकर उठून आम्ही सोमनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतले. दर्शन घेताना मंदिरात फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्याच अलाव नाही. तिथे तुम्हाला फ्री लॉकर मिळून जातील. तिथे तुम्ही फोन वगैरे ठेवू शकताय. त्यानंतरनं थोडं आम्ही बाहेर येऊन थोडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि मंदिरात आत खूप व्ह्यू तेन चांगले आहेत. त्यामुळं आत तुम्हाला फोटोज क्लिक तेन करता येणार नाहीत. पण तुम्ही आत मंदिरात बसू शकता. त्यानंतर ना आम्ही गेलो ओल्ड सोमनाथला आणि असे म्हणतात तिथले लोकं, की जी ओल्ड सोमनाथ जी जी मूर्ती मेन आहे, म्हणजे जे आधीचं जे शिवलिंग आहे ते मेन ओल्ड सोमनाथमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा आणि याच मंदिराच्या समोर सोमनाथ ट्रस्टचे भोजनालय आहे. तिथे तुम्हाला प्रसाद 24 तास. त्याच्यानंतर ना आम्ही गेलो सी व्ह्यूला. सी व्ह्यूसाठी तुम्हाला ₹5 तिकीट काढावं लागणार. तिथून पुढे तुम्ही ₹5 तिकीट काढून आत गेल्यानंतरनं स्तंभ जो आहे तो आणि सोमनाथ मंदिरचा खूप भारी व्ह्यू आहे. त्यामुळे तुम्ही तिथे नक्कीच व्हिजिट करा. आम्ही तिथं थोडे फोटोज वगैरे क्लिक केले. त्याच्यानंतरनं आम्हाला एक विषय दिसला. ही बुलेटचा मेन विषय काय आम्हाला काय नेमका कळाला नाही. ह्याने डायरेक्ट डिझेल बुलेटला रिक्षेत कन्व्हर्ट केलंय आणि ह्याच्यात 15-15, 20-20 जण बसतात. तुम्हाला गुजरातमध्ये येऊन लई ठिकाणी विषय दिसणार आणि तुम्हाला दिसला तर नक्कीच या व्हिडिओवर कमेंट करा काय. मग थोडंफार आम्ही सोमनाथमध्ये एक्सप्लोर केले. जुनं शिव मंदिर, राम मंदिर, त्रिवेणी घाट संगम, परत पांडवकालीन लेणी, असं भरपूर काही सोमनाथमध्येच बघायला आहे. बाणगंगा, असे पूर्ण स्पॉट आम्ही व्हिजिट केले. त्रिवेणी घाट संगमवर तुम्ही नक्कीच जावा, कारण की तिथे व्ह्यू खूप भारी आहे. त्यामुळे तिथं नक्कीच व्हिजिट करा. त्याच्यानंतर आम्ही थोडीफार मंदिरं एक्सप्लोर केली जवळपासची आणि आम्ही निघालो पुढच्या देवस्थानाकडे, द्वारका. द्वारकाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल आणि जर तुम्ही अजून पण फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक